हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नाळ भाग 2 आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबरला. खरं तर इतका इमोशनल ट्रेलर आहे. कसं सगळं जमून आलं जाणून घ्यायचं आहे. देविका आणि दीप्ती आपल्याबरोबर आहेत. खरं तर जेव्हा पहिला पार्ट आला होता तेव्हा दीप्तीशी गप्पा झाल्या नव्हत्या, सो ती सगळी कसर मी या इंटरव्ह्यूत काढणार आहे. आता पहिलाच प्रश्न, कसे आहात? मस्त, फर्स्ट क्लास. खूप आनंदी आहोत कारण ट्रेलर लॉन्च झाला आहे. त्यामुळे आता आणखीन चर्चा करता येऊ शकते जेव्हा इंटरव्ह्यू असतात. आणि खूप प्रचंड उत्तम प्रतिसाद मिळतो आहे ट्रेलरला. आणि जी एक नाळ पहिल्या नाळापासून जोडली गेली प्रेक्षकांसोबत, ती तितकीच घट्ट आहे हे मला जेव्हा आता ट्रेलरच्या रिस्पॉन्समुळे कळलं, ते बघून मला फारच समाधान वाटतं आहे. देविका, कशी आहेस? 5 वर्षांनंतर म्हणजे 2018ला नाळ आला होता तेव्हा ज्या आपण गप्पा मारल्या, त्यानंतर आता डिरेक्टली 2023 उजाडलंय गप्पा मारण्यासाठी, कशी आहे? मस्त, खूप छान. चांगलं काम चालू आहे मधल्या काळामध्ये. आणि अर्थातच आम्ही सगळे, तुला दिसत असेल चेहऱ्यावर की नाळ रिलीज होतोय दुसरा भाग, आणि त्याची उत्सुकता, त्याचा आनंद, लोकांचं प्रेम हे ऑलरेडी भरभरून मिळायला लागलं आहे. ट्रेलर इतका अप्रिशिएट झाला आहे, खूप छान कमेंट्स आले, त्यामुळे खूप मजेत आहोत. पण ना, मी आपले मूळ इंटरव्ह्यूचे प्रश्न सुरू करायचे, ते माझ्या मनातला प्रश्न दीप्ती तुला विचारते. आई बोलणार आहे की नाही त्याच्याशी? सायकलवर बसलेली ती दिसतीये. कारण ना, तो जो शेवट होता नाळाचा, तो निशब्द करणारा होता की ती बोलत नाहीये, छत्री देते फक्त त्याला. काय यार, सांग ना मला. खरं तर मला सांगायला आवडेल, पण आता तुला माहीतच नाही म्हटलं, मला असं म्हणावं वाटतं चिमीसारखं की तू थिएटरमध्ये येऊन बघ मी काय करते. 10 तारखेला कळेल की मी बोलते की नाही. पण आणि बोलायला फक्त भाषाच, म्हणजे बोलली भाषाच लागते असं नाही आहे, किंवा शब्द लागतात असं नाहीच आहे. जे काय आम्हाला सांगायचं होतं नाळेकमध्ये, पण अनेक वेळेला असे सीन्स आहेत जिथे कोणी काहीच बोललेलं नाही आहे, पण तो मर्म किंवा ते सगळं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर जर गरज असेल तर आम्ही बोलूच, नसेल तर मग तुमच्यापर्यंत त्या भावना पोहोचतीलच. पण येस, मी बोलतेय थोडी. पण 2018मध्ये आला होता नाळ, आणि 5 वर्षांनंतर आता भाग 2 येतोय, आणि खूप तेव्हा इतका छान प्रतिसाद मिळाला. चैत्याचा तो निरागसपणा, त्याचं ते प्रेम खूप भावून गेलं प्रेक्षकांना. नाळ भाग 2 ची गोष्ट तुमच्यासाठी नेमकी कधी सुरू झाली? खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना सरप्राईज होतं हे. म्हणजे पहिला भाग झाल्यानंतर कुणालाही असं वाटत नव्हतं की याचा दुसरा भाग होऊ शकेल. आणि अचानक मला तर एक दिवशी अचानक सुधाकरचा मेसेज आला की आज एक स्क्रिप्ट ऐकायचं आहे, ये ना. मला वाटलं काहीतरी त्यांनी नवीन लिहिलं असेल, तो मित्र आहे आणि काहीतरी ऐकवायचं असेल त्याला. म्हणलं येते. तर म्हणलं नागराजच्या फार्म हाऊसवर ये, तिथे भेटूयात. म्हणलं चालेल, येते. गेले तिथे गेल्यानंतर मला कळलं की अख्खी नाळेची टीम आलेली आहे. तेव्हाच म्हणलं काहीतरी समथिंग इज फिशी. मग डायरेक्ट गेल्यानंतर असं कळलं की आता आपण दुसरा भाग करतोय, आणि आम्ही उडालो होतो कारण ते सरप्राईज होतं आमच्यासाठी. आणि मग जेव्हा तिथे भेटलो त्याच्यानंतर मग पहिलं एक रीडिंग झालं होतं. त्याच्यानंतर आणखीन आम्ही खुश होतो कारण इतकं सुंदर स्क्रिप्ट तेव्हाच सुधाकरच्या डोक्यात आलं होतं. गोष्ट इतकी सुंदर आली होती की असं वाटलं, अरे पहिल्यापेक्षा आणखीन इथे छान काहीतरी आता त्याला सुचलंय. अशी सुरुवात झाली होती त्या सगळ्याची. हो, अगदीच तंतोतंत खरं आहे. मला सगळ्यांना, कारण ती गोष्ट संपली होती. म्हणजे ती जे काही फील करून तुम्ही गेला तोच शेवट होता. पण सुधाकर एवढ्या कमर्शियल मोठमोठ्या सिनेमांमध्ये इतक्या निरागस पद्धतीने एखादी गोष्ट लिहू शकतो पुन्हा एकदा, याचं मला खरं तर सुधाचं खूप कौतुक वाटतं. आणि आता चैत्याच्या वयाला साजेशी स्टोरी सुद्धा त्याला ती सुचली, आणि सर्वसमाविष्ट असं काहीतरी आहे या नाळ 2मध्ये. म्हणून आम्ही आवर्जून सांगतो की चैत्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूची किंवा या चिमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूची फिल्म आहे, ज्याच्यात आम्ही सगळे आहोत आणि माझ्या गावात असलेल्या सगळ्या नातेसंबंध पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ती एक मला वैशिष्ट्य वाटतं नाळ 2चं. आणि अर्थात म्हणजे आता ह्याचा सिक्वेल किंवा भाग 2 येतोय हे अपेक्षित नसल्यामुळे आम्ही खूपच एक्सायटेड होतो. आणि फक्त आम्ही नाही, आय थिंक नागराज सर, इवन झी स्टुडिओसुद्धा, ज्या हिरीशिरीने ते कामाला लागले, प्री प्रोडक्शन कमी दिवसात, लगेच शूटिंग आणि लगेच रिलीज होतं. विदिन अ इयर ही फिल्म रिलीज होते. तो म्हणजे आम्ही ती गोष्ट सांगायला किती आसुसलो आहोत तुम्हाला, हा आनंद वेगळाच आहे. अगदी. आणि जे नाळ भाग म्हणजे पहिल्या नाळमध्ये व्यक्तिरेखा होती आणि आत्ताची व्यक्तिरेखा जरी ती सारखी असली ना, तरी ती डेप्थ म्हणूया आपण किंवा ते स्क्रिप्ट म्हणूया, ते वेगळं असणार ऑब्व्हियसली. पुन्हा एकदा त्या भूमिकेसाठी ब्रश करणं कलाकार म्हणून कसं होतं? फार सुंदर होतं. मला खरं तर काहीच विसरलो नाही होता मी नाळाचं, कारण खूप कॉम्प्लिकेशन्स ॲज सच स्क्रिप्टमध्ये खूप नव्हते. खूप तरळ कथा होती ती. आणि नाती आमची एकमेकांबरोबरची काय, ते अंडरकरंट्स आम्हाला पहिल्यापासून माहिती आहेत. ते अंडरकरंट्स धरूनच दुसरी कथा त्याच्या पुढची आम्ही घेत आहोत. त्यामुळे मला तसं खूप सोपं पडलं. पण मी आणि सुमी, म्हणजे पार्वती आणि सुमीचं जे एक रिलेशनशिप आहे, जिथे माझं मूल म्हणजे ती आता आई आहे त्याची,
तर ह्या सगळ्या आम्ही जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा आमचे जे इमोशनल कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आणखीन आम्हाला डेव्हलप करता आले, त्याच्यावर चर्चा करता आली. त्यामुळे नाळ एकमध्ये ज्या गोष्टी अपूर्ण वाटू शकल्या असतात तुम्हाला, की आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे, अजून डेप्थमध्ये जायचं की काय झालं आहे, तर कदाचित हे ह्याच्यात तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि ती गंमत आहे, त्या कशा पद्धतीने दाखवणं हा एक सरप्राईज आहे तुम्हाला. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक होतो. मला असं वाटतं की कॉम्प्लिकेशन्स नव्हते ह्याच्यामध्ये, पण अर्थातच कॉम्प्लेक्सिटी आणखीन जास्त वाढली आहे. पहिल्या नाळामध्ये माझ्यासाठी गोष्ट इथे संपत होती की तो माझा मुलगा, ही आता कुठून तरी अचानक आली, कारण घरात एक इन्सिडेन्स झाला आहे, तर हिला आणि त्याला काय वाटेल आणि ते एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर काय घडतील. तर कुठेतरी त्याला एंड होता की चला सुटलो, ती गेली, त्यांनी काही फार विचारलं नाही आणि ती आता परत काही ती भेटणार नाही. पण आता रिटर्न परत पुढच्या नाळमध्ये आम्ही त्यांच्या गावी आलो आहे. आता त्याच्या मनामध्ये खूप गोष्टी चालू झाल्यात, कारण तो मोठा झाला आहे. जितकं त्याच्या मनामध्ये हालचाल चालू झाली आहे तितकी माझ्या मनामध्ये अस्वस्थता चालू झाली आहे, कारण तो त्याच्या सगळ्या नातेवाईकांना भेटणार आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सिटी खूप वाढली आहे. नातेसंबंध खूप आणखीन जास्त ह्याच्यात पसारा आहे नातेसंबंधांचा, त्यामुळे त्याचा गुंता आणखीन जास्त वाढलेला आहे. आणि श्री मोठा झाल्यामुळे त्याच्या मनातला गुंता वाढलेला आहे. सो इट्स मोर कॉम्प्लेक्स देन द फर्स्ट पार्ट असं मला वाटतं. ती जी स्क्रिप्ट असते ती आपल्याला प्रेमात पडत असते ना दरवेळी त्या व्यक्तिरेखेच्या. तुमच्या दोघींच्या व्यक्तिरेखेबद्दल जर आत्ता पुन्हा एकदा विचारायचं झालं तर कोणती गोष्ट आहे की ती खूप टच करून गेली दुसऱ्या भागातली, तुमच्या कॅरेक्टरमध्ये नव्याने ॲड झाली? पार्वतीसाठी इतक्या वर्षांनी, जवळजवळ आता ते मूल 14 वर्षाचं चैत्या दाखवतोय, की एकदम तान्ह्या बाळाला सुमीला सोपवल्यानंतर 14 वर्षांनी अखंड त्याला पाहता येतं आहे. हे एक कायला काय वाटू शकतं ह्या बाबतीत, आणि काय करायचं आता, त्याचं कसं हँडल करायचं त्याला. ना ते छोटंसं तान्हं बाळ आहे, ना तो छोट्या चैत्या आहे जिथे माझी कमिटमेंट होती नातेसंबंधांची की मी त्याला पाहणार नाही, कारण मग त्याची नाळ जुळली जाईल आणि मग सुमीला जी कमिटमेंट दिली ती तुटेल. आणि आता तो अशा वयामध्ये आला आहे की त्याला काय माहिती आहे, किती माहिती आहे, त्याला किती प्रेम करू. सो ही एक आईची जी आतली सगळी तळमळ आहे आपण दिलेल्या, दत्तक दिलेल्या मुलाबद्दलची, ती मला खूप भावून जाते. म्हणजे ती मजा आहे त्या कॅरेक्टरमध्ये. आणि ती खूप एक्सप्रेसिव्ह नाही आहे, कमी बोलते. त्यामुळे कमी बोलण्यामध्ये तिच्यातच तिचं जे द्वंद्व किंवा जे काही तिचे आहेत विचार ते सादर करण्याचं एक चॅलेंज मला वाटतं. एका कुठल्या तरी अशा भावनेविषयी मला नाही सांगणं. मला असं वाटतं की नाळ हा सिनेमाच अनेक भावनांचा संपूर्ण मिक्सचर आणि कल्लोळ आहे सगळ्या भावनांचा. तर आता सुमीसाठी खरं तर त्या गावी आपण आलो आहे. मुळात ती तिच्या सासरी आणि अशा झोनमध्ये आली आहे. त्यात तिचा मुलगा आता त्याच्या खऱ्या आईला भेटणार आहे. त्याला काय वाटतंय, हिला काय वाटतंय, आमच्या दोघींचं नातं पुन्हा टफ होणार का, त्याच्यामध्ये टसल होणार का, ते सुरळीत पुन्हा पुढे जाणार का, हे सगळे गुंते आहेत माझ्यासाठी. त्यामुळे त्या सगळ्या गुंत्यांचं मिळून जे काही एक मिक्सचर होतं भावनांचं, त्याची मला खूप गंमत येते त्या सगळ्याची. पण पडद्यामागे याच्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली दोघींना एकत्र, सीन म्हणा किंवा रीडिंग म्हणा, पडद्यामागे काय असायचं नेमकं? पडद्यामागे कोलॅबोरेशन होतं, खरंच सांगते. कारण सुद्धा ज्या पद्धतीने आम्हाला स्टोरी सांगितली किंवा ज्याने जिस्ट सांगतो फक्त, त्याच्या अराउंड आम्हाला मोकळीक मिळते बऱ्यापैकी स्वतःला एक्सप्रेस करायची. आणि मुभा असते की डिस्कस करू शकतो. जर काही आम्हाला क्वेश्चन्स, काही विचारायचं असेल तर मनमोकळेपणाने आम्ही ते विचारतो. आणि सगळ्यांचं वेलकमिंग असतं त्याबद्दलचं. आणि सगळे इतके महान माणसं आहेत ज्यांच्यासोबत मी काम करते, त्यामुळे हे सगळं वेलकमिंग होतं. आणि त्याचं जी फळं आहे, ते फळ आहे ते करेक्ट तेव्हा चपखल बसतं. त्यामुळे वेगळी तयारी असं नाही, पण आय थिंक इट्स ऑल फॉन्डली कोलॅबोरेशन फॉर द स्टोरी, फॉर द कॅरेक्टर तेव्हा होतं असं मला वाटतं. मला आठवतंय श्री किती लहान होता, म्हणजे आत्ता जेवढी त्रिशा आहे तेवढा श्री असेल. सो त्याला सुद्धा एक 5 वर्ष मोठा झालेलं काम करताना म्हणत होता, इतकं मच्युअरली बोलतो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा. तर जेव्हा तुम्ही ते सीन शूट करत होतात, रिकलेक्ट होत होतं सगळ्या जुन्या गोष्टी? हो, अर्थातच. म्हणजे आम्ही कॅरी करूनच हा पुढचा सिनेमा केला आहे. कारण एक तर आठवणी इतक्या होत्या आमच्या, सिनेमातल्या आठवणी, सिनेमा बाहेरच्या सुद्धा खूप आठवणी होत्या. म्हणजे भावना तर आम्ही कॅरी केल्याच आहेत की तो माझा मुलगा, तो हिचा खरा, हिने जन्म दिलेला मुलगा, या सगळ्या भावनासुद्धा कॅरी केल्यात. आणि त्याच्याबरोबरीने ना आमचं सगळ्यांचं नातं तयार झालं आहे आता. म्हणजे ॲक्टर्स म्हणून, प्रोड्युसर म्हणून, डिरेक्टर म्हणून आमची सगळ्यांची नाळ इतकी घट्ट जुळली गेली आता, फक्त सिनेमाची नाही. म्हणजे नागराजला भेटल्यानंतर मग अरे तेव्हा आपण कशा कविता त्या पारावर बसून ऐकल्या होत्या पॅकअपनंतर, तसं पुन्हा आता कविता ऐकूयात. मग मंगेश सर असतील झी स्टुडिओजचे, किंवा अश्विन असेल, सुधाकर असेल, आमच्या सगळ्यांमध्ये छान गप्पा टप्पा होतात आणि एक छान आता प्रेमाचं नातं तयार झालं आहे. तर या सगळ्याची मोठ पुन्हा सगळी आम्ही अनुभवली या दुसऱ्या नाळमध्ये.
आणि तुमच्याकडे जे एंटरटेनमेंट पॅकेज आलंय यावेळी त्रिशा नावाचं, म्हणजे जेव्हा मी तिला पाहिलं ना टीझरमध्ये ट्रेलरमध्ये, तर माझं असं झालं होतं की अरे ही मुलगी गप्पा मारेल का आपल्याशी. मग मी तिला झीचं अवॉर्ड फंक्शनला भेटले, तर ती आपली छान हसत वगैरे होती. आणि इकडे आल्यावर मी तिला बघितलं, बरं ती मला प्रश्न सांगत होती की तू मला हे प्रश्न विचार. सो इतकी पॉझिटिव्हिटी सेटवर, खरंच कमाल असतं हे सगळं. दीप्ती, कसं होतं तिच्यासोबत काम करणं? शी इज क्वीन, म्हणजे आम्ही तिच्या सेवेसाठी हजर होतो. तिला माहिती आहे आपण क्वीन आहोत आणि सगळे आपल्या मागे. ॲब्सोल्युटली. आणि तिला ते माहिती होतं, तिला हे गांभीर्य होते, तिला माहिती होतं की या स्टोरीमध्ये तिचं महत्त्वाचं काम आहे. आणि ती इतकी गोड आहे, इतकी लहान आहे, आणि लहान मुलांच्या मूडप्रमाणे, त्यांच्या काय म्हणतो डिमांड्सप्रमाणेच आम्ही स्वतःला तसं ॲडजस्ट करून घेण्यातही आणि अतिशय आनंदाने ॲडजस्ट केलं. आम्ही तर आहोतच, पण सुधा आणि सुधाची टीम अख्खी किंवा प्रोडक्शनची टीम, ते सुद्धा इतके अप्रतिम होते लहान मुलांसोबत, चिमीसोबत. आणि चिमीला खूप शार्प आहे. तिला सांगितलं ना एकदा की हे असं असं आहे, ती इतकं कमालचं करते आणि ती तिच्या स्टाईलने करते. ती काही वेगळी ॲक्ट करायला जात नाही आणि काही जात नाही. आणि तुम्हाला जे दिसतं ना, हे त्या सगळ्या गोष्टींमधले एक 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 वेगळीच मोमेंट काढून देतो सुद्धा. सो ते अजून भारी वाटतं दिसायला. आणि सेटवर गंमत करायची, ती अटॅच झाली आम्हाला खूप. ती मला दीप्ती आई म्हणूनच हाक मारते. आणि आत्ता पण मी जसं आले आत्ता ऑफिसमध्ये, ती दीप्ती आई म्हणून जोरात किंचाळली आणि पडली आणि मग रडायला लागली. तिला जीतू बाबा बोलताना पण ऐकलं. हां, त्यामुळे तिला ते आता ते सगळं तिच्यासाठी ते तसंच आहे. आणि तिला माहिती आहे आम्ही सगळे लाड करणारे आहोत. आणि ती काम उत्तम करते, अत्यंत प्रोफेशनल करते. आणि तिचे शिशूचे ब्रेक आमच्यासाठी फक्त आराम होता, बाकी आम्ही ऑनटोज असायचो सेटवर. शी इज अ मिरॅकल. म्हणजे सुधाकरनी मिरॅकल शोधून काढलेला आहे अक्षरशः. कारण नुसतंच काम करणं नाही, काम आत्तापर्यंत आपण अनेकदा इंडस्ट्रीमध्ये बघितलं की खूप छोटी छोटी मुलंसुद्धा खूप छान काम करतात, पण तिच्याकडे एक जो ॲटिट्यूड आहे ना संपूर्ण काम करण्याचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचं पुढे फ्युचर तयार करण्याचा. म्हणजे शी वॉन्ट्स टू बी अन ॲक्ट्रेस. ती आत्ताच असं म्हणते की मला शाळा नाही करायची आणि मला ॲक्टिंग करायचं आहे. हां, आणि ती मुलगी ना लिटरली मी सांगते, मला आठवतं जेव्हा तिची ऑडिशन्स घेतल्या होत्या तेव्हा बरीच मुलं होती, तर बाकीची मुलं एक दोनदा करायची तिच्या वयाची आणि नंतर परत कर म्हणलं की नाही करायची, कंटाळा करायची, रडायची, निघून जायची, की पुन्हा त्यांच्याकडनं करून घेणं खूप अवघड असायचं. पण तिच्या होती तिने 22 टेक्स सलग दिलेले आहेत की परत एकदा कर असं 21-22 वेळा 4 वर्षाच्या मुलीने करणं हे अमेझिंग आहे. त्यामुळे ते सापडलेलं मिरॅकल आहे सुधाकरला. तिचा कधी रिदम जरी गेला ना, मूडचा इरिटेट जरी झाली ना, तर तिची आई येऊन तिला फक्त एवढंच म्हणायची, तुला करायचं आहे का नाही. मी परत विचारते, तुला करायचं आहे की नाही. ती मग गप, हो मला करायचं आहे, लाजा दादा मैं लेडी हूँ असं म्हणून ती लगेच कामाला लागायची. म्हणजे हे म्हणजे हे खरंच व्हेरी फोकस्ड. ते गिफ्ट लागतं तेव्हाच हे सगळं होतं. पण इतकं ट्रेलरच इतका इमोशनल आहे, गाणी इतकी छान आहे, डराव गाणं मला फार आवडलं यार. किती क्यूट मुमेंट्स कॅप्चर केल्या आहेत. नाळ 2 बद्दलची एखादी गोष्ट जी कायम तुम्ही स्वतःकडे ठेवाल, आवर्जून ठेवाल, तर ती कोणती शेअर करा? एक नाही सांगता येणार, खूप आहेत आमच्यासाठी, कारण ही पूर्ण मोठी जर्नी आहे. मला पुन्हा एकदा सापडलेलं एक मोठं रत्न आहे नाळ नावाचं. आणि त्याच्यासोबत जोडली गेलेली देविकाताई असो, नागराज सर असो, सुधा असो, सगळी ही मंडळीला जितू ॲड झाला आहे. हे सगळे रत्न ह्यांच्यासोबत माझा एक वेगळा प्रवास आहे, जो फक्त माझ्या मनात येतो, मला शब्दात नाही सांगता येणार. किंबहुना एक ॲक्टर म्हणून माझ्यात स्वतःमध्ये काय वेगळे बदल घडले ते त्या नाळाने घडवून दिलेत. सिनेमा पाहायचा दृष्टिकोन माझा बदललेला आहे. किंवा साधेपणात पण इतकं सौंदर्य आहे. म्हणजे सौंदर्याच्या व्याख्या ज्या सतत बंबाड केल्या जातात, ज्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमधून आल्या, तिथून ह्या सिम्प्लिसिटीमध्ये इतकं रममाण होणं माझ्यासाठी खूप गोष्टी आहेत. आय हॅव बिकम एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ देविकाताई. सो आमचं शेअरिंग अप्रतिम होतं आणि आम्ही सगळे इतके संवेदनशील आहोत की आम्ही आमच्या अत्यंत जवळच्या काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आमची नाळ खऱ्या अर्थाने जुळलेली आहे. खूप खरं आहे. मी तेच म्हणेन की आम्ही नाळचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे आईच्या पोटातून जी तयार झालेली असते ती नाळ, ज्याच्यातून मूल वेगळं होतं ते, आणि आमची इथे सेपरेट एक नाळ जोडली गेली आहे. ती पार पहिल्या सिनेमापासून ते दुसऱ्या सिनेमापर्यंत आहे आणि आय एम शुअर ती पुढे पण कायम राहील आमच्यामध्ये. खूप चांगले मित्र आम्ही कमवले या सिनेमामध्ये, खूप चांगली नाती तयार झाली. त्यामुळे कुठेतरी आमची फॅमिली आता तयार झाली आहे, ज्याची हृदयाला जोडलेली नाळ आहे त्या फॅमिलीची. आणि दीप्ती म्हणते तसंच खरंच की लोकांना खूप ह्याची उत्सुकता असते की ॲक्ट्रेसेस दोन्ही एकत्र काम कशा करतात, भांडतात का, हेवे दावे असतात का. आमच्यामध्ये खूप चांगला रॅपो आहे, खूप चांगली मैत्री झाली आमच्यामध्ये आणि काहीतरी म्हणजे ती लहान मी थोडीशी मोठी असं एक छान नातं तयार झालं आमच्यामध्ये.
मुळात ती 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 देविकाताईचं स्कूलिंग ज्या पद्धतीचं आहे किंवा तिचे मतं ज्या पद्धतीने व्यक्त करते आणि तो नुसते व्यक्त नाही करत, त्याला एक सुंदर बेस असतो, ते अगदी फुल प्रूफ असतात. हे सगळं कुठे मिळणार आहे मला आणि का मी फॉन नाही होणार? इथे ना ग्लॅमरला महत्त्व आहे, ना फेक कुठल्या कमर्शियल्सला महत्त्व आहे. सगळे रॉ आहेत, स्वतःचं टॅलेंट घेऊन आले, जे मी जे मला हावरटासारखं मला ते हवं असतं, जसं ग्रास खाऊ 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 होतं माझं. त्यामुळे मी खूप पटकन ह्या गोष्टींमध्ये मिक्स झाले आणि मला तेच हवं असतं. आणि उत्तम गोष्ट आणि उत्तम काम करणं आणि उत्तम माणूस म्हणून कनेक्टेड असणं, ह्या 3 गोष्टी मात्र आमच्या सगळ्यांमध्ये कॉमन राहिल्या. खूप मस्त तयार झाली आहे हीच नाळ आणि त्याचा भाग 2 10 नोव्हेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. पुण्याई आहे असं पण म्हणूया पहिल्या भागाची, जो इतका आवडला आहे प्रेक्षकांना. तरीही काय आज एक आवर्जून निमंत्रण द्यायला हवं? आमची नाळ तर जोडली आमच्या एकमेकांसोबत, पण तुमचीसुद्धा आमच्यासोबत नाळ एकच्या या सक्सेसफुल रेशोमध्ये जोडलेली आहे. आणि तुमच्यासाठी आम्ही तुमच्या आवडता चैतू आणि एक नवीन एक छोटीशी चिमी यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळं विश्व दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या नातेसंबंधांना पुन्हा एकदा एक नवीन पद्धतीने एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सगळ्यांना खूप भावून जाईल, टच करून जाईल. मला ह्याच्या वाईब्स खूप सुंदर येतात आणि मला असं वाटतं की उत्तम सिनेमा आणि उत्तम गोष्ट दिसणारी, भावणारी ही नाळ 2 आहे, नाळ 1 सारखीच. तर तुम्ही आवर्जून दिवाळीत हा चित्रपट बघा. मला असं वाटतं खरं तर पहिल्या सिनेमालाच पहिल्या भागालाच प्रेक्षकांशी आमची नाळ घट्ट जोडली गेली होती. जेव्हा लोकांना कळलं की नाळचा दुसरा भाग येतोय तेव्हा अनेक प्रश्न आले की मग ते चैतूचं काय होतं, मग तो घरी जातो का, मग ती आई येते का. तर हे सगळे जे प्रश्न तुमच्याकडनं आम्हाला येत आहेत ह्याचंच अर्थ आपलं नातं जोडलं गेलेलं आहे आणि तुम्हाला खूप उत्सुकता आहे दुसरा भाग बघायची. ती उत्सुकता जागृत ठेवा, थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा. तुम्हाला तुमच्या गोड चैतूचा नवीन प्रवास बघायला मिळेल आणि त्याचबरोबरीने आमचं एक आणखीन छोटं मिरॅकल या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी जरूर हा सिनेमा बघा. खूप छान, थँक्यू सो मच आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.